नमस्कार, द भोसले फॅमिली नायजा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज सुभाष गेलेत टुरिंगला एक ठिकाणी आणि येणार आहेत उद्या. तर मी भाजीवालीकडनं माझ्या घेतलेली ही मेथीची पॅकेट्स बघ, माझ्याकडे 3 पॅकेट आहेत. आलियाकडून घेतली होती ही भाजी. आणि ह्या सीझनला आमच्याकडे मेथी भेटते ही अशी मोठी पाण्यांची, नाहीतर कधी कधी म्हणजे ऑफ सीझन असेल तर मग आमच्याकडे एक ती दांडी असलेली एक पानाची छोटी छोटी अशी एवढी मेथी भेटत असते. पण आता मला छानपैकी अशी मेथी जवळजवळ 1 गड्डी एवढी मेथी ही मिळालेली आहे. तर मी निवडून घेते. बघा, छान मेथी आहे, हिरवीगार अशी मस्त मेथी. इंडियाला भेटते ना तशी मेथी मिळाली आहे मला आलियाकडून. सुंदर आहे एकदम आणि हातात पकडल्यावर जवळजवळ 1 गड्डी होती ना, थोडी मेथी आहे. तर तुम्हाला सांगितलं तसं सुभाष तर बाहेर गेलेत. आदिश आणि माझ्यापुरता स्वयंपाक रात्रीचा करायचा आहे. तर माझ्यासाठी एखादी भाकरी, आदिशला लागतात चपात्या, तर चपात्या माझी जॉय करते हेल्पर. आता ही मी भाजी करणार आणि भाकरी करून घेणार आहे. तिला सांगितलं मी लसूण सोलून घे म्हणून, आणि हिरव्या मिरच्या मस्त राऊंडमध्ये अशा थोड्याशा चीर. आणि तोपर्यंत मी ही मेथी निवडते आहे. मेथी आवर्जून मला निवडायला आवडते इथे, कारण या बायका व्यवस्थित निवडत नाहीत, नुसतंच एकदम खुडतात असं पान. तर थोडंसं मी देठ पण घेत असते आणि पान वाया जाऊ देत नाही अजिबात. कारण इथं कधीतरी मेथी भेटते आम्हाला खायला, त्यात पण नीट निवडायची नाही, ती वाया घालवायची, तर ते मला पटत नाही. त्यामुळे व्यवस्थित निवडून घेत असते मी आणि व्यवस्थित असा देठ ठेवते, म्हणजे भरपूर अशी मेथी होती, भाजी होती मेथीची त्याची. तर आज मी सकाळपासून काय केलं तर सांगते तुम्हाला. आज आम्ही झटपट पटापट ते रंगोलीवाला एक शॉर्ट ट्रेंड होतो आहे डॅनी पंडित्याचा, तर त्यावर मी आणि माझ्या हेल्परने आणि तिच्या मुलीने मिळून एक शॉर्ट बनवले. आपल्या चॅनलमध्ये मी टाकलेलं सुद्धा आहे ते. तर ते शॉर्ट तुम्ही बघून घ्या, मस्त झाले. आणि सगळ्या ह्या प्रोसेसमध्ये जॉयनी आणि मी फार एन्जॉय केलं. जॉय तर मध्ये मध्ये खूप हसत होती. तर मी ट्राय करेल ते त्या व्हिडिओचे BTSसुद्धा मी टाकायचा प्रयत्न करेल. तर बिहाइंड द सीन पण तुम्हाला दाखवेल. छान या प्रोसेसला जवळजवळ 1 तास लागला आम्हाला 1 मिनिटाचा शॉर्ट बनवण्यासाठी. तर खूप काही स्टेप्स केल्या. आधी आम्ही म्हणजे ट्रेन झालो, थोडंसं ह्या स्टेप्स करायच्यात म्हणून त्यांना मी ट्रेन केलं आणि मग आम्ही फायनल व्हिडिओ देत होतो. तर त्याचं बिहाइंड द सीन तुम्ही बघून घेणार आहात. तर खूप मजा आली आम्हाला तर करताना. आणि ॲट दी एंड व्हिडिओ तो शॉर्टवाला खूप छान झालं आहे. तुम्ही नक्की बघा, आवर्जून बघा. मी सांगेन, दुसऱ्या कंट्रीचं एखाद्या व्यक्ती आपल्या इंडियन कंट्रीचं गाणं घेऊन, ते पण मराठी रिलिजनवाल्यांचं घेऊन, आणि त्यावर डान्स करतो आहे, तर तुम्ही बघून घ्या. त्यात काही स्टेप्स अशा आहेत जे नायजेरियन पण स्टेप्स आहेत, तर त्यासुद्धा मी ॲड केलेल्या आहेत शॉर्टमध्ये. तर मस्त मज्जा आली आम्हाला. तर छान टाईमपास झाला. नंतर पुस्तकं वगैरे वाचले मी आणि थोडासा व्यायाम केला. आणि माझी ही आता आवडीची भाजी निवडायला घेतली आहे मी. ती भाजी निवडत असताना तर मला खूप आनंद होतो. खूप आवडते मला मेथी निवडायला. त्याचा वास अजून शिजल्यानंतर पण खूप छान वाटते, खायला आवडते. रोज जरी मेथी दिली, भाकरी दिली त्यासोबत, मला ज्वारीची म्हणा बाजरीची म्हणा, तरी रोज खाऊ शकते. माझा आवडता पदार्थामध्ये मेथी भाकरी पण येतं. तर एक खारी तुम्हाला माहिती आहे, मेथी भाकरी, परत पावटा सोडे भात पण मला खूप आवडतं खायला. तर हे माझ्या आवडीचे पदार्थ आहे. आमच्या घरात सुभाषला म्हणाल तर सुभाषला आवडतं हे
मटनमध्ये रस्सा वगैरे, चिकन रस्सा, भाकरी असं सुक्कं वगैरे त्यांना आवडतं पापलेकांना. आदिशला बिर्याणी पण आवडती माझ्या हातची. आणि मिसळ प्रेमी आहेत दोघं. बापलेक मिसळ खूप आवडते दोघांना. मिसळ पाव म्हणजे ते जेवण पण करू शकतात, असं एवढं व्यवस्थित खातात ते. म्हणजे जेवणाच्या टायमाला मिसळ एकदम दाबून खातात पोटभर. तर आमच्या सासवडला, आम्ही सासवड जेजुरीचे आहोत ना, तर तिकडे एक छान मिसळचं दुकान आहे, कातोबा मिसळ म्हणून. खूप छान मिसळ भेटते तिकडे. तर आम्ही नेहमी इंडियाला गेलो तर गावाला जाताना वगैरे खातो कातोबाची मिसळ. हे आवडीचे पदार्थ आहेत आमचे सगळे. इंडियातल्या गोष्टींबद्दल बोलूयात आपण. सध्या बिबट्याचं खूप आगमन होतं आहे पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी. जॉय आली बघा चेंज करून, दुपारी चेंज केलं ती कपडे घालून आली आहे. तर हां, पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी बिबट्या खूप दिसण्यात येतो आहे आणि धुमाकूळ घातला आहे बिबट्याने. भरपूर ठिकाणी CCTV कॅमेरामध्ये रात्रीचे बिबट्या फिरताना दिसत आहेत. तर भरपूर लोकांमध्ये भीती उत्पन्न झाली आहे. त्यासाठी काळजी घ्या तुम्ही. गव्हर्नमेंटसुद्धा सांगते कसल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे, काय काय केलं पाहिजे. तर अजून एक सध्या गाणं पण छान, ते मस्त वाटते बघा, साऊथ इंडियनवालं, चिकिरी चिकिरी. तर ते सुरुवातीचं जो एक पार्ट आहे ना 1 मिनिटाचं, तो खूप छान वाटतो मला. मी सारखं बघते ते गाणं चिकिरी चिकिरीवालं. तर मस्त केलं आहे डान्स तो. अजून पुण्यामध्ये खूप थंडी वाढली आहे. स्वेटर, मफलर, टोप्या बाहेर निघालेत सगळ्यांच्या, घालतायत ते. इंडियात कॉलिंग होतं माझं तेव्हा, दिसतात मला सगळे थंडीने गारटलेले, ब्लँकेट ओढले, मफलर घेतलं आहे, काय काय. मला असं वाटतं इकडे इतकी गरमी आहे अजून, तर तिकडे काय त्यांनी असं जॅकेट वगैरे घालून बसलेत. कारण इथं गरमीमुळे मला समजतच नाही इकडचं वातावरण. थंड नाही आहे डिसेंबरचं, तर खूप उकाड आहे. AC चालू करावं लागतं उलट आम्हाला. तर होईल, थोडंसं थंड होतं इकडे वातावरण डिसेंबर टाईमला, पण एवढं जॅकेट किंवा स्वेटर वगैरे घालण्याची अशी गरज नाही आहे. मस्त चिल्ड वातावरण असतं लॅगसमध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये. पण नाही, एवढं नाही की स्वेटरच घातला पाहिजे. तर इथं शेकोटी वगैरे करतात काळे, कारण त्यांच्या मानाने हे तापमान एकदमच खाली जाऊन मग खूप थंडी वाजते त्यांना. तर थोडंसं जरी पाऊस इथे पडला तरी पण ह्यांचे लगेच मफलर, स्वेटर्स वगैरे बाहेर निघतात. आपल्याला ते बरं वाटतं जरा थंड वातावरण. मी पुण्यात राहिले त्यामुळं मला आवडतं थोडंसं थंड. तर असं इथे असतं वातावरण. आणि हां, दत्त जयंती येते, सगळीकडे दत्त जयंतीचं उत्साहात मस्त सेलिब्रेट करणार आहेत लोक. त्यामुळे मस्त तयारी चालू आहे सगळीकडे दत्त जयंतीची. आम्हाला यायचं होतं इंडियामध्ये, पण शक्य तर झालं नाही आहे. पण नाहीतर दत्त जयंती आम्ही इंडियात येऊन मस्त सेलिब्रेट केली असते. बाकी छान वातावरण आहे आता डिसेंबरचं. लोक एन्जॉय करतायत मस्त थंडगार वातावरणामध्ये. बाहेर जरी फिरून आलं पुण्यामध्ये तरी घरी येऊन मस्त ब्लँकेट घेऊन झोपायची जी मज्जा आहे ती पुण्यामध्येच बाबा. खूप छान वाटतं. तर मिस करतो आम्ही पुणे, खरंच मिस करतो. आणि हां, माझी मेथी भाकरीबद्दलची एक आठवण सांगते. कधी कधी लहानपणी काय व्हायचं ना, रात्रीचं ही मेथीची भाजी जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी मी आवर्जून घ्यायची स्कूलमध्ये जाण्यासाठी डब्यामध्ये ही भाजी. आणि एखादी भाकरी वगैरे असेल तरी पण मला शिळी भाकरी आणि मेथी खूप आवडायची. तर मी तो नाश्ता करायचे स्कूलमध्ये जाऊन. त्यामुळे मला ही आठवण आहे मेथी भाकरीची. आणि अजून पण मला खूप आवडते मेथी भाकरी, खूप म्हणजे खूप. माझी आवडती भाजी म्हणजे मेथीची भाजी. अगदी साधी सिंपल करत असते मी. जसं शेंगदाण्याचं कूट वगैरे काही लोक टाकतात तसं एवढं टाकत नाही मी, म्हणजे टाकतच नाही. माझी साधी पद्धत एकदम. लसूण मिरचीवर भाजी परतते मी, व्यवस्थित वॉश करून घेतलेली. मीठ टाकते. त्या मिठाच्या पाण्यामध्ये किंवा धुतलेल्या मेथीमध्ये जे पाणी असेल थोडंसं निथळून काढलेलं, तर त्यामध्येच माझी भाजी शिजून जाते आणि छान होते. अशी साधी भाजी भाकरीसोबत खूप छान लागते. आणि
तर एवढी माझी मेथी निवडून झाली आहे छान. आणि तिची देठं प्लास्टिकच्या पिशवीवर ठेवली आहेत मी. वॉश करायची मेथी आणि पाण्यात सोक करून ठेवायची म्हणजे छान फुलते ती. तर ही मेथीची भाजी तयार आहे माझी. लसूण मिरचीची फोडणी देऊन तेल टाकून मीठ आणि पालेभाजी ही मेथीची. आता जेवण वाढून घेतले मी. आणि जेवणात माझी भाकरी आहे ज्वारीची फेवरेट. मेथी, गाजर, ग्रेव्ही आणि मस्त आमचं जेवण चालू आहे बघा. फक्त आम्ही LOL या जेवायला. माझी मेथी आणि ज्वारीची भाकरी सुख म्हणजे नक्की हे असतं. भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. बाय.